नमस्कार, मी मालाडची स्थानिक समाजसेविका मेघना शेडगे। आता नुकतंच मीडियावरती भाजपचे अध्यक्ष अमित साठमजी आणि मुंबईचे पालकमंत्री मंगल लोढा यांनी नुकतेच असे निंदनीय भाष्य केले आहे की मालवणी ही कोणाची आहे। मालवणी ही एका पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांची आहे आणि मालाडचे कार्यसम्राट आमदार असलम शेखजी हे एक पाकिस्तानाची औलाद आहे अशी निंदनीय आणि शर्मनाक त्यांनी भाष्य केले। याचा आम्ही निषेध करीत आहोत आणि त्यांना सांगावं की भाजपच्या जे आती नेते आहेत त्यांना विचारा, पहिल्याच्या नेत्यांना, की मालवणी काय आहे आणि तिकडचे लोक काय आहेत आणि कोण आहेत तिकडचे स्थानिक रहिवासी। तर जे बाहेरून भाजपचे जे बाहेरून नेते आलेले आहेत त्यांना काय कळावं की मालवणी काय आहे आणि कोणाचे आहे आणि तिकडचे स्थानिक लोक कसे राहतात आणि तिकडचे आमदार हे काय आहेत। आम्ही इतकं सांगते, मी माझ्या जन्मापासून मालवणी काय आहे आणि कशी आहे ती मी जाणते आणि मी तेच भाष्य तुम्हाला सांगत आहे की मालवणी काय आहे। आम्ही मालवणीमध्ये जसं जन्म झाल्यापासून मी बघते की मालवणीमध्ये हिंदू मुस्लिम हमेशा ऐक्य चाललंय, अमन शांतीचाराने लोक राहतात, एकमेकांचे सण एक दुसरे चालू करतात। ईद असेल तेव्हा हिंदू मुस्लिम एकत्र येतात, एकमेकांच्या घरी ईदीची खीर खुर्मा केली जाते। गणपती असेल, गणेशोत्सव असेल तर मुस्लिम मोठ्या ध्यानी प्रसादासाठी जातात, आरतीसाठी जातात किंवा काही एवढंच नाही की कॅथलिक असेल तर त्यांचे पण धर्माचे इथे मोठे उत्सव साजरे केले जातात का गुरु नानक जयंती बोला किंवा मद्रासलिकांचा साऊथ इंडियनचा सण असू दे, असं सगळं तिथे साजरे केलं जातं। आंबेडकर जयंती, भीम जयंती तर इतक्या मोठ्याने साजरी केली जाते की त्याच्यामध्ये सगळ्या धर्माचे लोक उतरतात आणि आम्ही सुद्धा त्याचे साक्षी आहोत। माननीय आमदार असलम शेखजी हे जेव्हापासून आमदार झाले आणि तिकडचे ते स्थानिक आमदार आहेत तेव्हापासून आम्ही बघतो की हमेशा त्यांनी हिंदू मुस्लिमांची ऐक्य कसं टिकावे आणि अमन शांतीचारा मालवणीमध्ये कसा राहावा हमेशा ते कार्यरत आहेत त्याच्यासाठी आणि हमेशा त्यांनी हिंदूच्या सणांना जास्त महत्व दिलेलं आहे। एक लोक नेता, एक मुस्लिम नेता असूनही त्यांनी हिंदूच्या सणांना जास्त केलं। हिंदूंची दहीहंडी असू दे, नाहीतर हिंदूच्या गणेशोत्सव स्पर्धा असू दे किंवा भीम जयंती असू दे, सगळीकडे त्यांनी हमेशा प्रयत्न केला की हिंदूच्या सणांना त्यांच्या मंडळांना प्रोत्साहित करावे आणि प्रोत्साहन करण्यात द्यावे। त्यांच्यामुळे आज मी म्हणते की मालवणीमध्ये ऐक्य आणि अमन शांती आहे। आज मालवणी जी बांधलेली आहे हिंदू मुस्लिमांची आणि तिथे सगळे मिळून गुण्या गोविंदाने राहतात, ते फक्त आमदार असलम शेखजी ह्या एका आमदारामुळेच आहेत। तर कुणीही बाहेरचा नेता येऊन असं म्हणू शकत नाही की ते पाकिस्तानाची औलाद आहे। आम्ही त्याचा तीव्र निषेध करत आहे आणि मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना मी निवेदन करत आहे की ह्याच्यावरती तुम्ही लवकरात लवकर ऍक्शन घेतली जावी आणि असलम सरांना लेखी माफीनामा त्यांनी अमित मंगल लोढा आणि अमित साठम यांनी द्यावा, नाहीतर ह्याच्यावरती आम्ही तीव्र आंदोलन करू, पूर्ण मालवणी जनता पेटून उठेल।